तर नमस्कार मित्रांनो, आपण समोरच बघू शकता गरुडा। दादा, प्रथमतः आपलं नाव सांगा प्रेक्षकांना। माझं अनुराग गायकर। आणि कुठून आपल्या गाडी कोणत्या नावाने पळते दादा? गाडी संजय शेठ गायकर गोलवली आणि प्रवीण शेठ ढोले फलेगाव टिटवाला, असे दोन नावांनी बैलाची गाडी पळते। दादा, आज पायरा कोण होता आपल्या गरुडाला? आम्हाला भडवलचा डॉल्फिन करून। भडवलचा डॉल्फिन होता। आणि कशी गाडी कशी पळली दादा? गाडी चांगली पळली, समोरची गाडी बाहेर गेली पण बैलाला आमच्या गाडी असल्यावर बैल चांगला पळला। आणि पैऱ्याचं नियोजन दादा कसं काय झालं? पैऱ्याचं नियोजन त्यांनी समोरून फोन केला आम्हाला, त्यांची इच्छा होती आमच्या बैलात पळायची आणि आम्ही एका शब्दावर बैल दिला। म्हणजे एका शब्दावर तुम्ही त्यांना हो बोलले, कारण तोही नंदी पळतो। हां, चांगला बैल पळतो। आणि काय सांगाल आजच्या गाडी समोरची गाडी कुठली होती दादा? समोरची आम्हाला वाशिनी वेली साईडचा मैब्या करून बैल होता। अच्छा। आणि एक्सेलचा मैब्या, दोन्ही मैब्या अशी गाडी होती, ती पण गाडी चांगली पळते। बारके शेठ पाटील यांचा होता का? त्यांचा बैल होता। आणि समजा उद्या सकाळ बारके शेठ पाटील एक्सेल यांचा तुम्हाला फोन आला की गरुडाचा आम्हाला पायरा पाहिजे, तर दादा काय? 100% पायरा भेटेल त्यांना। आणि त्यांचं आमचं नियोजन पण झालेलं मागे। अच्छा। ती काही कारणास्तव गाडी पाळली नाही, भविष्यात पाळेल ती गाडी। आणि भविष्यात मैब्या आणि गरुडा देखील आपल्याला पालताना मिळेल। 100%। तर बघू शकता मैत्रीपूर्ण लढत होती मित्रांनो। आणि दादा, गुलाल झाला आज। गुलाल होण्यामागचं कारण म्हणजे ड्रायव्हर सुद्धा असतो। दादा, ड्रायव्हर कोण होता गाडीवर? ड्रायव्हर केतन ड्रायव्हर सोनिवली। केतन ड्रायव्हर सोनिवली। आणि हा फिक्स ड्रायव्हर आहे का तुमचा? हा, गाडीवर आमचे प्रशांत ड्रायव्हर, बाबू कोली, नावडे असे ड्रायव्हर बसला। पण आजच्या गाडीवर केतन होता। कशी गाडी हाकलत? छान, मस्त काय सांगाल? आणि ड्रायव्हरवर तुमचा विश्वास? 100% विश्वास होता, मागूनच त्याला बसवलं गाडी। अच्छा। आणि सुट्टी मेकर कोण होता दादा, काय सांगा? सुट्टी मेकर स्वतः मालक देवेश, तो सोडतो। अच्छा, स्वतः सुट्टी करतात। आणि दादा, डॉल्फिन विषयी काय सांगाल? डॉल्फिन तुम्हाला पायरा होता, डॉल्फिन विषयी दोन शब्द सांगा। यांचा बैल आहे। अच्छा, डॉल्फिन चांगला बैल पळतो तो, मागे पैशिनीच्या बच्च्यामध्ये चांगला गुलाल झालेला त्याचा। अच्छा। आणि आम्ही त्यांनी फोन केला, आम्ही केला नियोजन त्याचा। आणि ही जोडी आपल्याला परत पुन्हा एकदा पळताना दिसेल का? दिसेल परत एकदा पळताना, पुन्हा एकदा दिसेल। आणि काय सांगाल आजची गती कशी होती गाडीला? आज थोडी गती कमी वाटली बैलाला आम्हाला, कारण बैल बरेच दिवसांबाहेर निघलेला, गाडी नव्हती त्या हिशोबात, पण गाडी असल्यावर बैलाला चांगली गती आहे। आणि बैलगाडी क्षेत्र काय शिकवतं दादा, काय सांगाल तुम्ही? बैलगाडी क्षेत्रामध्ये किती वर्ष झालं आता? बैलगाडी क्षेत्रात 4-5 वर्ष झाली आमची। 4-5 वर्ष झाले। आणि काय शिकलात तुम्ही? दोन वाक्यात सांगू शकता काय शिकलात बैलगाडी? म्हणजे माणूस वाईट वळणाला जात नाही। अच्छा, हे शिकला। अजून काय? वाईट वळणाला जात नाही, म्हणजे चांगलं वळण लागतंय त्याच्यामध्ये। बाहेर आउटडोर जाण्यापेक्षा हे बरं आहे, असं तुमचं म्हणणं आहे। आणि दादा, आपल्या आज तुम्ही बघू शकता इथे तर रेंज नाही आपल्याला फोनला कोणाला। आणि आपले सगळे मुंबईचे नंदी जे आहेत ते श्रीनाथ केसरी सांगली फॉर्च्युनरच्या मैदानासाठी आता काय झालं ते आपल्याला तर माहीत नाही, पण त्यांच्यासाठी दोन शब्द काय सांगाल? आपले मुंबईचे नंदी सर्व तिकडे गेलेले आहेत। शुभेच्छा त्यांना आमच्याकडनं। अच्छा। मुंबईमध्ये गाडी यावी आपली एक नंबरची। अच्छा, बघा दादांची सुद्धा इच्छा आहे की फॉर्च्युनर ही मुंबईत यावी। म्हणजे एवढं प्रेम करण्यात नंदी कोणाची असो, पण आपल्या नंदींचं आपल्या सर्वांवर प्रेम आहे। तर दादा, धन्यवाद। आपण छोटीशी मुलाखत दिली त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा मनापासून आभार मानतो। गोलिवली टिटवाला यांचा गरुडा। धन्यवाद। चला दादा।